ठीक आहे. हायजन्स थिअरी थ्रू आपण काय काय प्रूव्ह केलं होतं? पहिलं रिफ्लेक्शन प्रूव्ह केलं, नंतर रिफ्रॅक्शन प्रूव्ह केलं. आता आपल्याला प्रूव्ह करायचं आहे काय? पोलरायझेशन. आधी पोलरायझेशन काय ते समजून घ्या. ठीक आहे. खिडकी लावून. ठीक आहे. पोलरायझेशन म्हणजे काय? सपोज एखादा ऍटम आहे, त्या ऍटम काय इमिट करत असतो? त्याची एनर्जी इमिट करत असतो बाहेर. ठीक आहे. ऍटमचे काय असतात? व्हायब्रेशन असतात. ठीक आहे. ऍटमचे काय असतात? व्हायब्रेशन असतात. मग ज्यावेळी ऍटम एनर्जी इमिट करतो किंवा त्याची जी ऍटॉमिक एनर्जी आहे ती ज्यावेळी इमिट करतो, सपोज हा ऍटम ज्यावेळी एनर्जी इमिट करतोय, सपोज या डिरेक्शनला इमिट करतोय, हा ऍटम या डिरेक्शनला इमिट करतो, हा ऍटम या डिरेक्शनला इमिट करतो. नंबर ऑफ ऍटम्स आपल्याकडे खूप आहेत. ठीक आहे. तर हे नंबर ऑफ ऍटम्स प्रत्येक पॉसिबल डिरेक्शन मध्ये त्यांची एनर्जी किंवा इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स काय करत असतात? इमिट करत असतात. काय करत असतात? इमिट करत असतात. मग ही जी डिरेक्शन आहे, ही डिरेक्शन काय आहे? कशी? रॅन्डमली ओरिएंटेड आहे. ठीक आहे. काय ती? रॅन्डमली ओरिएंटेड आहे. सपोज सनलाईट आहे, सनलाईट ही अनपोलराइज म्हणतो आपण. अनपोलराइज का म्हणतो? कारण त्याची डिरेक्शन कशी आहे? रॅन्डमली कुठं पण. त्याचे इलेक्ट्रिक फील्ड वेक्टर्स कसे असतात? रॅन्डमली ओरिएंटेड आहेत, कसे पण ओरिएंटेड. ठीक आहे. ते सरळ येत नाहीत. ठीक आहे. एकाच डिरेक्शनला नाहीत. ठीक आहे. तर ती होते अनपोलराइज लाईट. पोलराइज लाईट म्हणजे काय? की एकच डिरेक्शन कुठली तरी पुढे पाठवणं ही काय असते? पोलराइज लाईट असते. ठीक आहे. अनपोलराइज लाईट म्हणजे सगळ्या पॉसिबल डिरेक्शनला कुठेही हे होऊ द्या. पोलराइज लाईट म्हणजे काय? जी एकाच पॉसिबल डिरेक्शन लाईट पुढे पाठवेल. ठीक आहे. ज्याही ग्रहण पाहताना काय करतो बरं आपण? एक्सरे घेतो. ठीक आहे. असं का करतो? कारण ज्यावेळी आपण सनलाईट डायरेक्टली पाहतो त्यावेळी काय होतं? त्याची जी हे असते ती काय असते? अनपोलराइज. ती जी लाईट असते ती काय असते? अनपोलराइज असते. प्रत्येक पॉसिबल डिरेक्शनला व्हायब्रेट होत असतं लाईट. ठीक आहे. पण ज्यावेळी आपण काय यूज करतो? एक्सरे यूज करतो. एक्सरे काय करतो? काय म्हणून ऍक्ट करतो? एक पोलरायझर म्हणून ऍक्ट करतो. तर पोलरायझरचं काम काय? अनपोलराइज लाईट पोलराइज करणं. अनपोलराइज म्हणजे कुठल्याही पॉसिबल डिरेक्शनची लाईट असेल तिला एकाच डिरेक्शन मध्ये कन्स्ट्रेन करणं म्हणजे पाठवणं. एकाच डिरेक्शन मध्ये पाठवणं. एकाच डिरेक्शनची लाईट पुढे पाठवणं. ही काय असते? पोलराइज लाईट असते. ठीक आहे. सपोज आपल्याकडे दोन पॉसिबल डिरेक्शन आहेत. ठीक आहे. आपल्याकडे ही एक डिरेक्शन आहे आणि त्याला परपेंडिक्युलर एक डिरेक्शन आहे अशी. ठीक आहे. त्याला परपेंडिक्युलर म्हणजे इमॅजिन करा ही अशी आहे आणि याला परपेंडिक्युलर अशी डिरेक्शन आहे. ठीक आहे. तर जर आपण पोलरायझर यूज केला तर पोलरायझर सपोज जी अशी वाली वेव आहे तीच पुढे पाठवतो, तर हिला काय करेल? तो कन्स्ट्रिक्ट करेल, तिला जाऊ देणार नाही पुढे. हे पोलरायझरचं काम. ठीक आहे. पोलरायझरचं काम काय करणं आहे? पोलराइज लाईट अनपोलराइज लाईट ही पोलराइज करणं हे पोलरायझरचं काम. ठीक आहे. पोलरायझेशन समजले? पोलराइज लाईट समजली का? प्रत्येक पॉसिबल डिरेक्शनने इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स वेक्टर हे ऑसिलेट होत असतात किंवा प्रत्येक पॉसिबल रॅन्डमली ओरिएंटेड असतात. त्यांना एकाच डिरेक्शनला ओरिएंट करणं म्हणजे ती काय होते? पोलरायझेशनची प्रोसेस होते. काय होते ती? पोलरायझेशनची प्रोसेस होते. ठीक आहे. रेबनचे गॉगल घालतो. रेबनच्या गॉगलला आपण किंवा कुठलेही गॉगल घेतो तर गॉगलला कधी कधी पोलरायझर किंवा पोलराइड पण म्हणलं जातं. असं का म्हणलं जातं? कारण ते पण काय काम करतं? अनपोलराइज लाईट पोलराइज करतं. ठीक आहे. ब्रँडेड गॉगल्स वापरणं तर का वापरायचे? कारण ते काय करतं? अनपोलराइज लाईट पोलराइज करून देतं. त्याने डोळ्यांना त्रास होत नाही. ठीक आहे. समजलंय का? तर पोलराइज लाईट अनपोलराइज लाईट दाखवायची कशी? ही एकाच डिरेक्शनचं ऑसिलेशन आहे. हे त्याच्या दुसऱ्या डिरेक्शनचं असेल. ही तिसरी डिरेक्शन, ही चौथी डिरेक्शन. ही कोणती लाईट आहे? अनपोलराइज्ड. ठीक आहे. अनपोलराइज लाईट दाखवण्याचे हे सांगते मी. अशी सुद्धा दाखवली जाते. ठीक आहे. अशी दाखवली जाते याचा अर्थ काय? एक अशी आहे आणि दुसरी कशी आहे? त्याला परपेंडिक्युलर आहे. कशी आहे? त्याला परपेंडिक्युलर. ठीक आहे. एक अशी लाईट आहे अनपोलराइज्ड आणि ही अशी. ठीक आहे. ही काय? त्याला परपेंडिक्युलर असल्यामुळे तिला आपण असे नाही दाखवतो. तिला कसं दाखवतो आपण? डॉटने दाखवतो. ही पण काय? अनपोलराइज आहे. पोलराइज असेल तर फक्त एवढीच लाईन पुढे गेली पाहिजे. ठीक आहे. ही काय झाली? अनपोलराइज झाली. पोलराइज कशी दाखवायची? एकतर अशी दाखवा किंवा डॉटेड दाखवा. ठीक आहे. एकतर अशी स्ट्रेट किंवा डॉटेड. ठीक आहे. इथून दिसताना आपल्याला ती डॉटेड दिसते. ठीक आहे. ही काय? ही पोलराइज्ड. काय ही? पोलराइज्ड. ठीक आहे. ही काय? अनपोलराइज्ड. तर अनपोलराइज लाईटला पोलराइज करणं म्हणजेच कोणती प्रोसेस आहे आपली? पोलरायझेशन. कोणती प्रोसेस आहे? पोलरायझेशन. पोलरायझेशन म्हणजे काय? अनपोलराइज लाईट ही पोलराइज करणं. ठीक आहे. समजलंय का? पोलरायझेशन समजलंय का? पोलरायझेशन काय? पोलरायझेशन म्हणजे अनपोलराइज लाईट ही काय करणं?
पोलराइज करणं. ठीक आहे. तर लाईटचे जे इलेक्ट्रिक फील्ड वेक्टर्स आहेत ते कुठल्याही पॉसिबल डिरेक्शन्सने असतात, त्याला आपण अनपोलराइज लाईट म्हणतो. ठीक आहे. आणि जे एकाच डिरेक्शनला असेल ती काय होते, पोलराइज लाईट होते. अनपोलराइज लाईट अशी दाखवायची, पोलराइज अशी दाखवायची. त्या प्रोसेसला आपण काय म्हणतो, पोलरायझेशन. आणि पोलरायझेशन जर आपल्याला घडून आणायचं असेल तर काय लागतं आपल्याला, पोलरायझर. काय लागतो आपल्याला, पोलरायझर. ठीक आहे. पोलरायझर लागतो, तर ती अनपोलराइज लाईट काय होते, पोलराइज. समजलंय. एकदा सांगितलं होतं माझ्या मध्ये कधीतरी, कोणत्या ते प्रोसेसच्या वेळी, कन्सेप्ट मध्ये, गॉगल्सच्या वेळी सांगितलं होतं. ठीक आहे. तर हे काय होतं, कोणती प्रोसेस होती, ही पोलरायझेशनची प्रोसेस होते. समजले. मग पोलरायझेशन मध्ये लक्षात ठेवण्यासारख्या गोष्टी काय, हे काय, कोणती लाईट आहे हे लक्षात ठेवायचं, अनपोलराइज लाईट आहे, ही पोलराइज लाईट आहे हे लक्षात ठेवायचं. त्यानंतर जिथे हे फील्ड लाईन्स व्हायब्रेट होतात, ठीक आहे, सपोज आता ही फील्ड लाईन इथे व्हायब्रेट होते अशी, याला एक प्लेन ड्रॉ केली, तर ही होते काय, प्लेन ऑफ व्हायब्रेशन. काय होते ही, प्लेन ऑफ व्हायब्रेशन. जिथे हे फील्ड लाईन्स काय होत असतात, व्हायब्रेट होत असतात, ही काय होते, प्लेन ऑफ व्हायब्रेशन. आणि याला जर परपेंडिक्युलर ड्रॉ केली, काय ड्रॉ करायची, याला परपेंडिक्युलर. समजून घ्या, परपेंडिक्युलर असं नाही पाहिजे ना. याला काय ड्रॉ करायचे, आपल्याला परपेंडिक्युलर ड्रॉ करायचे. दाखवते डायग्राम, हे करून दाखवते तुम्हाला. ठीक आहे. तर ही काय होते, प्लेन ऑफ पोलरायझेशन. काय होते ही, प्लेन ऑफ पोलरायझेशन. ठीक आहे. आता इलेक्ट्रिक फील्ड वेक्टर व्हायब्रेट सपोज इथे होतोय असा. ठीक आहे. म्हणजे ही काय झाली, प्लेन ऑफ व्हायब्रेशन झाली. ह्या प्लेन ऑफ व्हायब्रेशनला जर आपण एक परपेंडिक्युलर प्लेन टाकली, ही सपोज परपेंडिक्युलर, तर ही काय होते, प्लेन ऑफ पोलरायझेशन. ठीक आहे. ही प्लेन ऑफ व्हायब्रेशन आहे, याला जर परपेंडिक्युलर केलं, ठीक आहे, ही काय होते, प्लेन ऑफ पोलरायझेशन. प्लेन ऑफ व्हायब्रेशन म्हणजे जिथे इलेक्ट्रिक फील्ड वेक्टर्स काय होतात, व्हायब्रेट होतात. आणि ही काय होते, प्लेन ऑफ पोलरायझेशन. समजलंय, दोन प्लेन्स. आणि मध्ये जो सिंथेटिक मटेरियल म्हणजे काय, मॅनमेड असा मटेरियल जो आपण यूज करतो अनपोलराइज लाईट पोलराइज करायला, त्याला आपण काय म्हणतो, पोलरायझर किंवा पोलराइड. काय म्हणतो त्याला आपण, पोलराइड और पोलरायझर. समजलेत फेनोमेनन, समजलेत का, फेनोमेनन समजलेत का. आता जर आपण अनपोलराइज लाईट पोलराइज करतोय, आता ज्यावेळी आपण ग्रहण बघतो, जर असंच बघितलं, इंटेन्सिटी ब्राईटनेस कसा असतो त्याचा, जास्त असतो. जर आपण एक्सरे घेतला, एक्सरे जर ठेवलं मध्ये, इंटेन्सिटी काय होते, ब्राईटनेस काय होतं, कमी होतं ना, इंटेन्सिटी काय होते, कमी होते. बरोबर. मग इंटेन्सिटी कितीने कमी होते, ती एक्झॅक्टली कमी होते हाफने. कितीने कमी होते, हाफने. ठीक आहे. म्हणजे जर सपोज आपल्याकडं सपोज सन आहे, तुम्ही ग्रहण पाहताय, तर त्यावेळी काय झालं, इथे आपण काय ठेवलं, आता पोलरायझर ठेवलाय. ठीक आहे. इथून इंटेन्सिटी जी येते ती येते आय. ठीक आहे. किती इंटेन्सिटी आपल्याकडं, सपोज आय नॉट म्हणायला, किती इंटेन्सिटी आहे, आय नॉट. तर मध्ये पोलरायझर ठेवल्यानंतर याच्यातून बाहेर पडणारी जी इंटेन्सिटी असेल ती असेल आय नॉट बाय 2. किती असेल, आय नॉट बाय 2. त्याच्यानंतर सपोज अजून एक पोलरायझर यूज केला आपण, नेक्स्ट पोलरायझर जो असेल त्याला आपण अॅनालायझर म्हणतो. काय म्हणतो आपण, अॅनालायझर. हा काय आता आपला पोलरायझर आहे. ठीक आहे. तर याच्यातून बाहेर पडणारी जी इंटेन्सिटी आहे, ती इंटेन्सिटी किती, तर हे कोण सांगेल आता, मालूस लॉ सांगेल. नाही, आय नॉट बाय 4 नाही होती. कोण सांगेल आता, हे मालूस लॉ. कोण सांगेल, मालूस लॉ. काय, कोण सांगेल, मालूस लॉ. ठीक आहे. तर मालूस लॉ काय स्टेट करतो, जी मिळणारी इंटेन्सिटी आहे I2, ती आधीची इंटेन्सिटी आय नॉट, I1 जी असेल ती, त्याला आणि कॉस स्क्वेअर थीटाला डायरेक्टली प्रोपोर्शनल असते. कशी प्रोपोर्शनल असते, डायरेक्टली प्रोपोर्शनल. आधीची इंटेन्सिटी I1, ठीक आहे, I2 जी येणार ती काय येणार आहे, I1 इंटू कॉस स्क्वेअर थीटा. थीटा जो अँगल आहे तो थीटा अँगल कोणाचा आहे, अॅनालायझर आणि पोलरायझर मधला अँगल येतो. कोणामधला अँगल आहे, अॅनालायझर आणि पोलरायझर मधला अँगल येतो. थीटा इज अँगल बिटवीन अॅनालायझर अँड पोलरायझर. समजलंय. थीटा काय असेल, अँगल बिटवीन अॅनालायझर अँड पोलरायझर. म्हणजे इथून बाहेर पडणारी जी इंटेन्सिटी आहे ती इंटेन्सिटी काय येईल बरं, पहिली इंटेन्सिटी काय आहे, आय नॉट बाय 2 आहे. बरोबर. आय नॉट बाय 2 कॉस स्क्वेअर थीटा. ठीक आहे. थीटा म्हणजे या दोघांमधला अँगल असेल. सपोज थीटा 0 डिग्री आहे, तर कॉस 0 काय होतो 1. म्हणजे इंटेन्सिटी काय राहणार, आय नॉट बाय 2 राहणार. जर थीटा 90 डिग्री आहे तर काय होईल,
कॉस 0 काय होतो, कॉस 90 काय होतं 0, म्हणजे इंटेन्सिटी काय झाली 0. म्हणजे जर सपोज आपण पोलरायझर आणि अॅनालायझर असा ठेवला तर इथून पडणारी इंटेन्सिटी ही I0/2 झाली. पहिली I0 आहे, नंतर I0/2 झाली. इथून बाहेर पडताना परत ती काय I0/2 आहे. का? कारण ह्यांच्यात अँगल काय 0 डिग्रीचा आहे. जर तो 90 डिग्री झाला तर इंटेन्सिटी काय झाली 0. म्हणजे इथून बाहेर पडताना जी लाईट आहे ती आपल्याला दिसणारच नाही. म्हणजे एक पोलरायझर दुसऱ्या पोलरायझरला परपेंडिक्युलर ठेवला तर इथून बाहेर पडणारी लाईट आपल्याला दिसणार नाही, कारण इंटेन्सिटी काय झाली 0. समजलंय? एक्सपेरिमेंटली पाहते. समजलंय हे?